नमस्कार, मी हर्षास किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आता पाऊस खूप छान पडतोय, तर पावसामध्ये भजी खाण्याची खूप इच्छा होते. तर आज आपण बनवणार आहोत सिंहगड स्पेशल अशी कांदा भजी. चला तर बघूया कशी बनवायची कांदा भजी. कांदा भजी करण्यासाठी मी एक मोठा कांदा छान उभा कापून घेतलेला आहे, तो घेऊया. त्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि हिरवी मिरची आणि लसूण घेतलेला आहे. हिरवी मिरची आणि लसूण आहे, आपल्या आवडीनुसार घ्या, तुम्हाला जसं तिखट आवडतं त्या पद्धतीने. आणि अर्धा चमचा आपण ओवा घेतलेला आहे, हाताने छान क्रश करून टाकायचा. आणि थोडी हळद घेतलेली, जास्त नाही घ्यायची. आणि एक चिमूट आपण सोडा घेतलेला आहे, तो आपण कांद्यावरच सगळं घालून घेऊया. आणि कांदा छान हाताने चोळून घेऊया, कारण काय ते कांद्याला जे पाणी सुटेल त्यातच आपल्याला पीठ भिजवायचं आहे, वरनं पाणी टाकायची गरज नाही जास्त. आता आपण हे मीठ आणि मिरची वगैरे आपण हे लावून घेतलेलं आहे कांद्याला. यात आपण बेसन पीठ घालून घेऊया. एकदम बेसन पीठ नाही घालायचं, थोडं थोडं घालायचं, कारण जेवढं आपल्याला कांद्याला पाणी सुटेल त्यातच आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. आणि छान चोडून असं भिजवायचं आहे, वरचे वर नाही भिजवायचं आहे. यात आपण थोडं बेसन पीठ आणि घालून घेऊया. आणि थोडं पाणी घालून, एकदम थोडं, आपण छान हे एकत्र करून. अशा पद्धतीने भिजवल्यावर भजी एकदम कुरकुरीत आणि छान होतात. तर आपण अशा पद्धतीने भिजवून आपण थोड्या वेळ ठेवून घेऊया. 4 ते 5 मिनिटं आपण हे असं साईडला ठेवून घेऊया. हे पहा, भज्यांचं पीठ असं तयार होतं. आता हे पीठ तयार आहे, आपण भजी काढून घेऊया. मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तेल छान गरम झालेलं आहे. आपण त्यात भजी करून घेऊया. आता बोलतो, अशा पद्धतीने आपण छान कुरकुरीत तळून घ्यायची. कुरकुरीत होण्यासाठी यामध्ये काही जण तांदळाचं पीठही घालतात, तेही घातलं तरी चालतंय. पण छान ही फक्त बेसन पिठाची कुरकुरीत छान भजी होतात. अशा पद्धतीने करून बघा, तुमची भजी खूप छान होतील.
तर तयार आहे आपली छान कुरकुरीत कांदा भजी. तर कशी वाटली रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉनचं बटन दाबा म्हणजे मी पुढे काय रेसिपी टाकणार आहे हे तुम्हाला नक्की कळेल. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.